अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होत असल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे. इस्रायलकडे कृषीशी संबंधित अनेक आधुनिक किंवा आपण ज्याला म्हणतो प्रगत तंत्रज्ञान आहे. कमी पाण्यामध्ये शेती कशी फुलवावी याच्यासाठी विविध प्रकारच्या मशिनरीज, अवजारं त्यांच्याकडे आहेत आणि या अवजारांचा वापर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी करत असतात. विशेषतः केळी उत्पादक शेतकरी इस्रायलमधून येणाऱ्या अवजारांचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. परंतु आता युद्धामुळे संपूर्ण आयात ही ठप्प पडलेली आहे आणि याचा मोठा फटका जो आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसण्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आपण जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत की इस्रायलकडून ते कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान, कुठल्या प्रकारचे अवजारं मागवतात आणि आयात थांबल्यामुळे आता त्यांचा कसा फटका त्यांना बसतोय. दादा, काय सांगाल, आपण इस्रायलकडून कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान किंवा अवजारं ही दरवर्षी मागवत असतात? जळगाव आणि आपलं भारत आणि इस्रायलचं जे खूप मोठ्या प्रमाणात जे कृषीमध्ये जे आहे दोघांची भागीदारी आहे. त्यामध्ये जे आहे की ठिबक जी आहे ही मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये जे येणारे जे डिप्पर आहेत किंवा ऑटोमेशन असेल, सेंटर लाईन वगैरे जे तंत्रज्ञान असेल, कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन घेण्याचं जे जे पण काही तंत्रज्ञान आहे ते आपण इस्रायलचं वापरतो. त्याच्यामध्ये जी मुख्य कंपनी आहे नेटाफिम ही इस्रायलचीच आहे. तर ते या ठिबक सिंचनामुळे जे आहेत की आपलं जे जवळपास 70% पाण्याची बचत होते. त्याचप्रमाणे आपण बायोपेस्टिसाइड वगैरे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहेत आपण इस्रायलवरनं मागवत असतो. नंतर जे ग्रीन हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, हे जे तंत्रज्ञान आहे आणि AI पण त्यांनी जी पार्टनरशिप केलेली आहे. आपण जे आहेत की सॉईल सेन्सर असतील, हे पण जे आहेत आपण इस्रायलवरनं मागवत असतो. आता आयात बंद झाल्यामुळे मग नेमकं आताच्या घडीला एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची? हे जे आहेत की आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत ते ठिबक करत असतात शेतकरी. तर मग एखाद्या वेळेस जे ठिबकचे दर वाढू शकतात अशी शंका वाटते शेतकऱ्यांना. मग उत्पादन खर्चामध्ये जे वाढ होऊन जाईल. बरं, पण मग याचा एक असा परिणाम मी जाणवतोय का, कुठे लक्षात आला की आता सध्या जे इस्रायलचं तंत्रज्ञान असेल, अवजारं असतील, याचे कुठे दरवाढ झालेलं असं लक्षात येत आहे का? आणि अजूनपर्यंत काही झालेलं नाही आहे, पण होऊ शकतं असं वाटतंय. हं. सर, आपण काय सांगाल, आता आयात पूर्णपणे ठप्प झालेली आहे. इस्रायलहून जे प्रगत अवजारं येतात ती थांबलेली, याचा थेट शेतकऱ्यांना फायदा बसतोय, काय सांगाल? याच्या बाबतीत असं म्हणेल की जे युद्ध चालू आहे, तर त्या युद्धाचा परिणाम असा होईल की जे आयात जे आपण करतो, तर याचा परिणाम असा होईल की जे व्यापारी आहे, तर त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याजवळ असणारा जे माल आहे किंवा जो शेतकरी त्या व्यापाऱ्याकडे जाऊन घेतो, तर तो जो माल आहे, तर तो त्यांनी कमी पैशामध्ये किंवा शेतकऱ्यांना मदत होईल अशा स्वरूपात ते केलं पाहिजे, की ज्याच्याने शेतकऱ्याची पिळवणूक थांबेल आणि या इस्रायलचा जो युद्धाचा जो काही परिणाम आहे तो शेतकऱ्यावर होणार नाही याची काळजी देशाने घेतली पाहिजे, की जेणेकरून शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. सर, आपण काय सांगाल की मागच्या वर्षी अवकाळी पावसाने खूप नुकसान केलं होतं शेतकऱ्यांचं आणि आता युद्धामुळे इस्रायलचं अवजारं जी आहेत प्रगत, ती थांबलेली आहेत. याचा आता शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल, काय सांगा? आपण पाहिलं की खरीप हंगाम हा अवकाळी पावसाने पूर्ण नष्ट झालेला होता आणि त्यानंतर आता रब्बी हंगाम हा काटणीला आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या घरात आता पीक उत्पादन आलेलं आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे या उत्पादनाला म्हणजे त्याच्या पिकाला भाव हा कमी होत असताना आपल्याला दिसतोय. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं की हरभऱ्याचे भाव या 3-4 दिवसापासून 300-400 रुपयाने तुटलेले आहेत क्विंटल मागे. त्यानंतर आपण जळगाव जिल्ह्यात केळी हे महत्त्वाचे पीक आहे. केळी आणि पुढे हा रमजान महिना आता सुरू होणार आहे आणि या महिन्यात आपण पाहिलं की 10 दिवसा अगोदर केळीला हा एक्सपोर्टचा जो माल होता त्याला 2300-2400चा भाव होता आणि तो भाव आता इतका रिव्हर्स झाला आहे सडनली की तो 1400-1500 आलेला आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे ही युद्धजन्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या वाली या शासन आहे आणि शासन दरबारी शेतकरी म्हणून एक विनंती आहे की या शेतकऱ्यांना शासनाने थोडीफार मदत करावी. तर दादा, आपण इस्रायलहून शेवटचा प्रश्न, खरं म्हणजे आपण इस्रायलहून आधुनिक अवजारं मागवतात. खरं म्हणजे आपलं अधिकाधिक उत्पन्न घेण्याची आपली इच्छा असते. परंतु आता येतात थेट फटका त्यांना बसणार आहे. काय सांगाल की या युद्धामुळे केळी उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना किती कोटीचं नुकसान यावर्षी या युद्धामुळे आपल्याला वाटतं की होऊ शकतं?
आपण जे की जळगावमधून जे जवळपास 10 ते 12 कंटेनर रोज जे आहेत आपण आखाती देशांमध्ये पाठवत असतो. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जे इराणमध्ये आपण पाठवतो आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. तर आता पण जे JNPTला जवळपास आपले 100 कंटेनर तिथं अटकून पडलेले आहेत. जवळपास पूर्ण सीझनमध्ये जे केळीचं जे जवळपास 6,000 कोटी रुपयांची उलाढाल जी आहे ही होत असते. परंतु आता ते निर्यात बंदी झाल्यामुळे जे आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार. आता इस्रायलचं समजा आयात बंद आहे, मग त्याला पर्याय म्हणून शेतकरी आता कुठलं अवजारं वापरणार आहेत किंवा काय करू शकतात? म्हणजे पर्याय तर काढावा लागेल शेवटी. अ, तर जे आहे त्याच जे आधीचा जो माल उरलेला असेल त्याच्यामध्येच शेतकऱ्यांना एक तडजोड करावी लागेल. निश्चितच इस्रायलकडून जे अवगत तंत्रज्ञान आहे, अवजारं आहे, जी दरवर्षी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी विशेषतः केळी उत्पादक शेतकरी मागवत असतो, ती आयात पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याचा धोका शेतकऱ्यांना दिसत आहे. दुसरी गोष्ट की गेल्या वेळेस अवकाळी पावसामध्ये आधीच नुकसान झालेलं आहे. या हंगामावर शेतकऱ्यांची सगळी मदार होती. परंतु आता युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. यावर राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी काहीतरी तोडगा काढावा आणि इस्रायलकडून जी अवजारं भारतात येतात, महाराष्ट्रात येतात, ती कशा पद्धतीने ती आयात पुन्हा सुरू करता येईल याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव.